चौकात आहे आणि या ठिकाणी कार्यकर्ते आहेत ते यायला सुरुवात झालेले आहे, नेते आहेत ते यायला सुरुवात झालेले आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय की ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत ते देखील यायला सुरुवात झालेले, नेते यायला सुरुवात झाले. परंतु जो महाविकास आघाडीने मोर्चाचा जो रूट ठेवला होता त्याला परवानगी दिलेली नाही. जोडो मारो आंदोलन जे केलेलं आहे पोलिसांची परवानगी नाही, त्यामुळे पोलिसांनी आहेत ते या ठिकाणी आंदोलन आहे ते थांबवलेलं आहे. पुढे मोर्चा आहे तो रोखला जाणार आहे. 200 मीटरवर त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत. काही नेते आहेत, आमदार आहेत महाविकास आघाडीचे, ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कार्यकर्ते आहेत महाविकास आघाडीचे, म्हणजे तीनही पक्ष असतील, इतर घटक पक्ष असतील, तर सगळेच नेते कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हे आपण या ठिकाणी बघतोय की घोषणाबाजीही करतायत. परंतु ज्या पद्धतीचा महाविकास आघाडीचा रूट आहे, जो हुतात्मा चौकात अभिवादन करून आंदोलनाला सुरुवात होणार होती, त्यानंतर पुढे बाळासाहेब ठाकरे चौकात ते त्या ठिकाणी जाणार होते, परंतु या ठिकाणी या मोर्चाला परवानगी आहे ती दिलेली नाहीये. त्यामुळे 200 मीटरच्या आतच या ठिकाणी कडक बॅरिकेड्स लावून हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न आहे तो पोलिसांकडून केला जाणार आहे. सचिन भाऊ यांचं देखील आता पोलिसांशी बोलणं झालं. पोलीस म्हणतायत की आमचं वरिष्ठांशी बोलणं सुरू आहे, त्यानंतरच आम्ही पुढील माहिती आहे ते तुम्हाला देऊ. मात्र या ठिकाणी आता हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आपण बघतो कार्यकर्ते आहेत, ज्यांनी आम्हाला क्षमा करा अशा पद्धतीचे या ठिकाणी काळे बॅनर्स आहेत ते घेऊन या ठिकाणी घोषणाबाजी करतायत. एकंदरीत कार्यकर्ते हे सर्वच जमा झालेले आहेत. मात्र ज्या पद्धतीने अजूनही पोलिसांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत आणि परवानगी दिली नाही, बॅरिकेड्स लावण्यात आले, त्यामुळे कुठेतरी कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये आपल्याला कुठेतरी संघर्ष पाहायला मिळू शकतो. कारण पुढे आंदोलन आम्ही करण्याच्या पवित्र्यात हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे येतील, शरद पवार येतील, नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, जे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत आणि इतर घटक पक्षाचे जे नेते आहेत, ते नेते आल्यानंतर काय नेमकं मार्गदर्शन करतील, त्यांची भूमिका काय घेतील हे देखील पाहणं, त्यानंतरच आता पुढील जो हे आहे ते ठरलं जाईल. सध्या मात्र कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले आहेत. हुतात्मा चौकात सध्या आपण बघितलं तर हा संपूर्ण जो आंदोलन कुठेही कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. 5000हून अधिकचे पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आला. त्यामुळे हुतात्मा चौकात जो परिसर आहे त्याला कुठेतरी आता पोलिसांच्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे. परंतु अशा परिस्थितीत देखील कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि एकंदरीत ते त्यांच्या भूमिकेवर, त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. जरी आम्हाला रोखलं गेलं तरी आम्ही आमचा भूमिका आहे ती, आमचा आंदोलनाचा जो पवित्र आहे तो आम्ही तसाच चालू ठेवणार आहोत, अशा पद्धतीची भूमिका एकंदरीत नेत्यांनी घेतल्यानंतर आता कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत. कोणत्याही परिस्थितीत आम्ही जाणार अशाच भूमिकेत आहेत आणि ज्या पद्धतीने विरोधक म्हणजे सत्ताधारी जे आरोप करत आहेत की राजकारण केलं जात आहे, त्यावरून देखील आता या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्याने प्रत्युत्तर दिलेलं आहे. शिवाजी महाराज हा आमचा अस्मितेचा विषय आणि त्यामुळे आम्हाला परवानगीची गरज नाही, अशा पद्धतीची भूमिका ही महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे. त्यामुळे आता प्रमुख जे नेते येतील त्या प्रमुख नेत्यांची भूमिका काय असेल हेच पाहणं महत्त्वाचं असेल आणि त्यामुळे प्रमुख नेत्यांच्या भूमिकेनंतर हा मोर्चा पुढे जाणार आहे की कशा पद्धतीने कुठे थांबणार आहे हे या थोड्या वेळातच स्पष्ट होईल. मात्र सध्याच्या ज्या भूमिका आहे पोलिसांची त्या विरोधात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि एकंदरीत या ठिकाणी आता हुतात्मा चौकात आहे ती घोषणाबाजी आहे ती या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षाचे नेते, खासदार, आमदार आहेत ते यायला सुरुवात झाली. खरं तर आंदोलनाची वेळ 10ची होती, 10:30 होत आलेल्या आहेत आणि उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, शरद पवार असतील, हे काही वेळातच या ठिकाणी या आंदोलनस्थळी हुतात्मा चौकात आहे ते पोहोचलेले आहेत. कार्यकर्ते पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी हे सर्व नेते या ठिकाणी पोहोचतील. ज्या ठिकाणी नक्कीच गिरीश, आम्ही तुमच्याकडे अधिकचे अपडेट घेत राहणार आहोत. आपण या महत्त्वाच्या बातमीवर असंच लक्ष ठेवून राहा.